नुसती फुलं चिवडतोय, विकत बी घेईना. आलाय मोठा भाव करणारा. आजी, शेवंती कशी दिली? घेणार आहेस का बाबा, का नुसती टायमाची खोटी करणार आहेस? अहो भाव तर सांगा. हे बघ, शेवंती 120 आणि झेंडू 100 रुपये. 2 किलो झेंडू द्या, अर्धा शेवंती. हा आणि 70 नाण्याचा फुलपुडाही बांधा. हा, बांधतीये. वाईस दम धर जरा. नुसती येतात आणि जातात. ह्याला फुलाला हात लाव, त्या फुलाला हात लाव, घेत काही नाही. कशाला असेल माणसं? एक वेळ नसलं ना गिराईक तरी परवडल बघ, पण असली माणसं न गर बाबा. आजी, गुलाब कसा? 20 रुपयाला एक. घ्यायचा असेल तर घे, नाही तर जा बाबा. द्या एक. घे, तुला कुठला पाहिजे त्यातला एक. बांधून देऊ का? बांधून नको, मग कारण मला हा गुलाब तुम्हालाच द्यायचा. मला मेलीला काय रे करायचंय गुलाब? अहो काही करा, असंच ठेवा, केसात माळा. फुलांचं जसं आयुष्य सुंदर पण वय नाही, तसंच फुलं घालणाऱ्याला सुद्धा वय नसतं. किती गोड बोलतोस रे बाबा. गोड माणसांची गोड बोलतो, पण गोड माणसं चिडली, रागावली ना, अजिबात चांगली दिसत नाही. बरं बाबा, ये बघ, थुकला राग. आता पैसे दे आणि जा बाबा. घ्या. थांब रे पोरा, थांब. हा, हे घे. कसले? तू माझ्याशी लेकरावानी बोललास नव आणि काही भाव बी केला नाहीस, म्हणून तुला शेल 100 रुपये कमी. घे. थँक्यू. ए थांब, हे लेकरा, अरे हे घे. मला कशाला? तुला नाही, जा तुझ्या प्रेमाच्या माणसाला दे. थँक्यू. सुखी राहा पोरा. नाही नाही नाही, चंदू नाही, चंदू नाही, चंदू नाही, नाही, चंदू, चंदू नाही, नाही, उतार. नाही चंदू. ए चंदू, चंदू, अरे काय करतो? अरे काय होत नाही, चल. अरे पण आपलं घर या दिशेला, आपण त्या दिशेला का जायचंय? अरे पण माझं काम आहे. चंदू, मला नियम मोडलेले आवडत नाही. इंजिन बंद. आता तू, मी आणि तुफानी तिघेही पादचारी. चला चला, चल रे चल. चंद्या ऐक ना, इकडे नको जाऊया. अरे तू चल रे. चंद्या, पोलीस बघतोय. नमस्कार. नमस्कार नमस्कार. नमस्कार. काय परवाच ना तू? एकदा पावती फाडली तरी मस्ती उतरली नाही वाटत. पावती नाही हो. हा, तो चिमणे वेगळा, तो माझा जुळा भाऊ. म्हणजे तो नियम तोडतो, सिग्नल मोडतो, काय काय करतो काही विचारू नका. चालतंय, त्याला नाही विचारत. तू सांग, तू कशा पाहिजे नियम मोडतोयस? काऊन सर, मी कुठे नियम मोडला? मी तर माझ्या मित्राबरोबर चाललो होतो आणि सोबत तुफानी है ना, म्हणजे तिलाही म्हटलं की चल तेवढाच वॉक. आणि या तुफानीवर बसून का नाही जात तुम्ही? दमली होती, जीवच टाकला बिचारीने. चल केक मार, चल. बंद आहे आता. मारतो गाडीला की का तुला मारू? तू थांब.
हो तुम्ही मारा. झाली ना चालू. द्या लायसन्स, इन्शुरन्स, RC, PUC काढा. चला. जोशी मैडम, यहाँ एक साइन कीजिए. ए, मैं क्या जोशी मैडम लग रही हो तुमको? दीक्षित हो, दीक्षित. हाँ. अरे फिर ये पार्सल आपका नहीं है, वापस कर दो मुझे. तो क्या हुआ? जोशी मैडम फ्रेंड है मेरी, मैं दे दूंगी ना उसको. अरे नहीं मैडम, मैं ऐसा नहीं कर सकता. वो पार्सल वापस दो मुझे. अरे ऐसे देख रहे हो जैसे मैं कोई दरोडेखोर हूँ. अरे दे दूंगी ना भाई उसको. तुमको पता है जोशी मैडम कितना दूर रहती है? बहुत दूर. थक जाएगा ना बेटा तू जाते जाते. मैं दे दूंगी. हाँ मैडम, मैडम पार्सल, मेरा पार्सल. मैडम, मैडम. आई काय ग, काय गोंधळ? काय ते उगीच प्रामाणिकपणा दाखवतात ग. ते अपर्णा जोशीचं पार्सल आलं होतं ना, ते मी घेतलं जरा. त्यात काय बिघडलं एवढं? अगं तू काय बोलतेस? आई काय करतेस तू? अगं पण ती येणार आहे ना उद्या झुंबाला. देईन ना त्यावेळेला. त्यात काय? अगं पण तू उघडतीयस का? मला वाटलंच होतं. हे बघा स्वतः 499ची पॅन्ट घेतली बरं का. आणि माझ्या 1,500च्या पॅन्टला LS म्हणाली. LS? लो सोसायटी. ते काय आता? हे चंदू चिमणेसाठी गिफ्ट. आणि ते दुसरं? ते वल्लीसाठी. ते वल्ली कोण? पण त्याची बायको. माझ्या तिच्या ज्या काही 2-3 भेटी झाल्या त्या फारच भयाण होत्या. आता ती आज असेल ना तिथे तर हे गिफ्ट दिल्यानं कसं आम्ही टॉकिंग टर्म्स वर तरी येऊ. म्हणजे पट्यासाठी तू एक स्टेप मागे येतेस. चांगलाय. नवीन नाती जोडायलाच हवीत ग. नको ग बाई, आहेत ती बास आहेत मला. वा. ए गुलाब घेऊन कुठे निघालास? हे निघालो नाही, असाच एक दिसला म्हणून घेतला. हो का? ए मला दे ना. मी माझ्या खोलीत ना असा ग्लासात उभा करून ठेवते पाण्यात. छान दिसेल रे माझ्या खोलीत. आलो. मैत्रिणीला द्यायचंय वाटतं. ते घे. हो तेच म्हणलं मी. आज सकाळपासून दिवस इतका चांगला गेलाय. मार्केटमध्ये जाऊन नवरा बदलून आणला की काय. पण नाही तोच नवरा आहे. हा ये रे माझ्या मागल्या. तोच थरथरचा हात, घाबरा जीव आणि इतकारा वाटेल असा बुळसटपणा. कर ना नीट. अहो अहो काय करताय तुम्ही? मी तुम्हाला विचारलं की साडी कशी दिसते, तुम्ही बसलात काय? हिऱ्याने काय नीट करताय? उठा. सॉरी म्हणलं. काय करताय तुम्ही? बायकोची मदत चालली. छान चचू, बायकोची मदत करायलाच पाहिजे. अप्पा कुठे? ते मित्रांबरोबर कीर्तनाला गेले आणि त्याच्यानंतर पेशंट सुद्धा येणार आहेत म्हणून. पडशीतला कार्यक्रम सुद्धा. अरे वा, मस्तच. आणि तुम्ही दोघे छान तयार झालात. एक काम करा, तुम्ही दोघे पुढे निघा रिक्षाने, मी मागून येतो. हा रिक्षेचे पैसे? पुरतील? मी विचारलं. हा आता पुरतील. हा आई चला मी निघते. काय सुंदर दिसतेस. दृष्टच काढायला पाहिजे तुझी. काही गरज नाहीये मला कुणाची दृष्ट लागते. अरे ओ दीक्षित मैडम, तमें तुम्हारी छोकरी पे कंट्रोल में रखो. ती हम लोग का लाइफ बर्बाद करते हैं. चुप. अहो तुम्ही तिथे दारात आरडाओरडा करू नका. या आत या. चल 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 या. तुमचा दारात तमाशा नको आहे. आणि तुमच्या छोकरीनी आमच्या बिरादरीमध्ये आमच्या तमाशा केला त्याचा काय? લગ્ન ક્યારે છે? લગન નહીં 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 નહીં
आम्ही लिव्ह इन मध्ये राहणार आहोत. तुम्ही जरा नीट सांगाल मला काय झालंय? तुम्हाला तुमची छोकरीला मॉडर्न बनवायचं आहे ना, आणि ती इज्जत विसरून आमच्या घरामध्ये प्रॉब्लेम वाढवते. पण राधानी नक्की काय केलंय? हा तुमची छोकरी आमच्या छोकरा बरोबर बेशर्मीने रोडवर फिरते आणि जिग्नेश बाईची बायडीला म्हणते की आम्ही एकत्र शिफ्ट होणार. यालाच लिव्ह इन रिलेशनशिप म्हणतात. आणि हीच गोष्ट राधा आणि हितेंनी आपल्याला काही दिवसांपूर्वी सांगितली होती. ते घटिया प्लॅनला तुम्ही हा बोलला होता, मी तर नाहीच बोललो होतो. आणि ती जिग्नेश बाईची बायडी आमच्या परिवार मध्ये फिरून फिरून सगळ्याला सांगते की हितेन लग्ना बगर पोरी घरी आणणार. पण हा आपल्याला माहित असलेला प्रॉब्लेम आहे ना, आणि आपण सगळेच तो सोडवण्याचा प्रयत्न करतोय. अरे हो मॅडम, तुमचा नाही पती नाही तुमचा फॅमिली, तुम्हाला फक्त हा एकच प्रॉब्लेम आहे. पण मला हितेनचा अगोदर 3 पोरगी आहे लग्नाचे. आता त्याचे डबल दहेज कोण देणार? हुंडा कोण भरणार? हो, आणि सडला बेननी राधाला शगून दिले आणि राधाने ते घेतले पण. राधा, त्यांचे पैसे परत कर. अरे अरे हो, पैशाचा प्रॉब्लेम नाही आहे. प्रॉब्लेम असा आहे की राधाने त्यांच्या समोर जम्प सूट घातला. हे काही रीत आहे काय? आणि हे सगळं बघून आमच्या पोरगीचे डोकं फिरले तर? आणि आमच्या घरी हे सगळं नाही चालणार. आणि हे बघा, हितेनची मम्मी पल्लो, તમને શરમ આવી જોઈએ. હા, તમે પોતે ભૂલો કરો છો તો બીજા લોકો એનો ફાયદો ઉપાડશે. एवढं सगळं ऐकल्यानंतर सुद्धा तुला हाच मुलगा हवा? हो. आणि ओ मॅडम, मी तुम्हाला अल्टिमेटम देतोय. राधाला अक्कल शिकवा आणि तिला सांगा की हितेनची फसवण बंद करे. हितेनचा काहीच फॉल्ट नाहीये का या सगळ्यात? पप्पा, राधा मला... चुप! एक पण शब्द नाही. चल आधी, चल चल इकडून, चल ना, चल. अहो, चला चला, तुला जायचंय ना? चल चल चल, निघ, जा तू. मूड नाही. अगं असं काय करतेस? इतके वर्षांनी कॉलेज मधले मित्र भेटणार आहात ना तुम्ही, त्यांचं नको मनावर घेऊस तू. मनावर घ्यावं लागेल आई. राधा गुंतलीये त्याच्यात. हा बोला. निघालात तुम्ही? हो, जस्ट. तुम्ही निघालात? नाही, मी घरीच आहे अजून. एक काम होतं तुमच्याकडे. बोला ना. कार्यक्रमाला जायच्या आधी माझ्या घरी येऊ शकता? हो, येतो की. ओके. जा, तुझ्या प्रेमाच्या माणसाला दे. चला. काय रे, मागची सीट एवढी अशी खसा खसा पुसत होतास? मागे कोणी बसणार आहे का? छे ग, नाही. मागे कोण बसणार? आज चिमणेकडे पूजा आहे ना, तर चिमणे अमृततुल्यच्या बाहेर उभ्या राहणाऱ्या सगळ्या गाड्या कशा पाहिजेत? लख, चकाचक. बरोबर आहे. आणि समजा त्यात कोणी म्हणालच, पट्या मला घरी सोड, तर सीट स्वच्छ हवी ना. असं कोणी म्हणत नाही का मावशी? आणि म्हणाल तर म्हणू दे ना, त्यात काय आहे? अरे हे बघ, आजकाल लोक केव्हाही लग्न करतात. प्रेमात पडायला काय वयच नसतं. पण मागच्या सीटवर कोणीच बसणार नाही. मी तर म्हणते बसूच दे. त्या आगळ पगळ चंद्याचं वजन सहन केले. एखादी छान गोंड साजिरी अशी जर सवारी मिळाली ना, तर गाडी सुद्धा अगदी किती खुश होईल माहितीये.
अगो बाई, त्या अनामिका मॅडम तिथे खोळंबल्या असतील. आज तरी सुरू हो. बघा, कुणाचं तरी नाव काढल्यावर लगेच सुरू झाली. ती पण म्हणत असेल, पट्या होऊन जाऊ दे. ए, गुलाब द्यायला विसरू नकोस हा. मावशी, शेंबूड आला की नाक कशाने पुसायचं? रुमालाला. हा, सगळे पाहुणे आले की त्यांना वाकून नमस्कार करायचा. अरे वा वा वा. ओ काय कुठे? अहो, तुमच्याच कर्तृत्वाची फळं आहेत ही. शेजारून मागून आणल्यासारखं त्यांच्याशी वागू नका. तुमचं कशामुळे बिनसलंय ना हे मला बरोबर माहितीये. घ्या, शिंकला, नाक पुसा. ये बाळा, पुसतो बाळा. समाधान. हा समाधान. मग तिसऱ्याचं नाव काय आहे? योग. हात जोडले मी या माणसापुढे. अरे काय म्हणावं या माणसाला? मुलांनो, परेड. आत्ता सांगा. तो पहिला उत्कर्ष. उत्कर्ष? अहो, हा आपल्या पहिल्या प्रेमातून झाला ना. मग तो आपल्या पहिल्या प्रेमाचं काय आहे? प्रतीक. हो, पहिला प्रतीक. हा, आता दुसरी सांगा. अहो, ही माझ्यासारखी धाडसी आहे की नाही? हा, मग ती शौर्या. काय? शौर्या. आणि जेव्हा तिसरा झाला तेव्हा आपल्या अमृततुल्याचा काय झाला? उत्कर्ष. हा, मग तिसरा उत्कर्ष. थांब, चौथा मी सांगतो. चौथा समाधान. नशीब. कारण समाधान झाल्यानंतर माझं संपूर्ण समाधान झालं. विश्व काहीतरीच काय. आता पुढची. तुम्हाला कधी वाटलं होतं का मला परत दिवस जातील? नाही ना. याची तुम्हाला जरा तरी कल्पना नव्हती. हा, मग ही आपली कल्पना. आणि हा योगायोगानं झालेला योगायोग. अहो, हा योग. काय माणूस आहे. चला, 7 जणांचे केस विंचरा तुम्ही. सातवा कोण? अहो, तुम्ही. अहो, काय करताय? हा, चला, मुलांचे केस विंचरा. आणि तुमचे पण. अहो, चिमणे, घरट झालंय केसांचं. जरा केस विंचरा, बरे दिसाल. आणि मुलांचे पण विंचरा. कुठे चाललात? हा, हे घ्या, विंचरा. गुरुजी, हे घ्या मिठाई. गुरुजी, अहो, लोक येत आहेत आणि तुम्ही अजून पूजा नाही मांडलीत. चिमणे ताई, तुम्ही सगळं सामान आणून दिलंय. हो. पण हे केळीचे खांब हे कशाला बांधायचे? आणि हा कलश कशावर ठेवायचा? आणि हे धान्याच्या राशी ह्या कशा मांडायच्या? ओ, चौरंग कुठे? चौरंग कुठे? हा, ते सांगायचं राहिलं. मी तुफानीवरून येत होतो तर पोलिसांनी अडवलं आणि त्यांनी चौरंग ठेवून घेतला. काय थापा मारताय तुम्ही? हा, तुम्ही घरी विसरलात ना चौरंग. आता हे केळीचे खांब कसे बांधू मी? कसे बांधू? मी आणतो, चौरंग आणतो. आणा. हो, लवकर. हे एवढं चंदूला द्यायचं होतं. कमाल आहे. मी पण गिफ्ट घेतलंय चंदूसाठी. मग त्या गिफ्ट बरोबर माझं गिफ्ट पण द्याल? अहो नाही नाही, तुम्ही द्या ना तुमच्या हाताने. खूप बरं वाटेल चंदूला. मी काय म्हणतो, बघा म्हणजे, पण आज तुमच्या गाडीऐवजी माझ्या स्कूटरनी गेलं तर चालेल का? म्हणजे
बघा म्हणजे मी नाही येत. म्हणजे हे एवढं द्याल ना चंदूला, मी नाही येत चंदूकडे. तुम्ही या प्लीज, त्याला खूप बरं वाटेल तुम्ही आलात तर. मी फोन करते चंदूला. तुम्ही मला आवाजाव का करताय?